रंग नाही, आकार नाही, रंगही नाही. नुकसे नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, कालौद्याचा आज शोध हा, कालौद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. ही फाईल अपडेट करायला पाहिजे. सरांना त्याचे रेफरन्स द्यायचे आहेत आपल्याला. सर हे साने यांच्या घरी काल चोरी झाली सर. बसा. सांगा नाव आणि पत्ता. मी झोपलो होतो. काय नाव सांगा. मी सूर्यकांत साने. मी झोपलो होतो. पत्ता 401 मंजीवाडी, सातघर, टेकडी मागे, बेकरी समोर, विद्या मंदिर जवळ. अच्छा. हॅलो, हा इन्स्पेक्टर रोहित बोलतोय. एक मिनिट. हा सांगा, काय म्हणाला? साधना पाटील. बरं मी पोहोचतो. ओके. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सर या शिंदे, चहा सांगा पटकन, खूप झोप येते. बोला साने, तुमची उशी आणि चादर चोरीला गेली आहे ना? मी झोपलो होतो. तुमचा शेजाऱ्यांवर संशय, आम्ही शोध घेतो. जा. सर, हॉस्पिटलमधनं फोन होता डॉक्टर नायकांचा. आत्महत्येची केस आहे. बर, विष खाऊन आत्महत्या केली. कोणी साधना पाटील आहे. ठीक आहे, तू निघ लगेच. सर. ए रोहित, काय? नाव काय म्हणालंस तू? साधना पाटील. साधना पाटील? ठीक आहे, तू निघ लगेच आणि मला रिपोर्ट कर. सर. साधना पाटील, काय झालं सर? हे नाव ओळखीचं वाटतं. साधना पाटील. दादासाहेब शिंदेची मुलगी साधना पाटील. नक्की साधना पाटीलच ना? हो, माझ्या मित्राची मुलगी आहे. लग्नानंतर तिचं साधना पाटील हे नाव आहे. दादासाहेब शिंदेची मुलगी. सर तुमचं एवढं लक्षात आहे? हां, काही चेहरे खूप लाघवी असतात, लक्षात राहतात. मुलगी कशी असावी तर वडिलांना अभिमान वाटावा अशी, तशी आहे साधना पाटील. पण मी आत्महत्या का केली असावी? ओ माय गॉड, कोणी फोनही उचलत नाहीये. सर ते तिकडे गेले असतील तर? साधना पाटील. काही वेळेला वाईट गोष्टी खऱ्या ठरतात. साधना, कुठं आहे माझी साधना? शांत व्हा. तुम्ही शेखरचे सासरे का? हो हो. सॉरी, तुम्हाला यायला थोडा उशीर झाला. म्हणजे 10:30 वाजताच ते गेल्या. आम्ही प्रयत्नांची पूर्ण पराकाष्ठा केली, पण सॉरी, मी त्यांना नाही वाचू शकलो. अहो, असं काय झालं होतं तिला? असं कोणतं दुखणं लागलं होतं तिला? आणि मला कोणी कळवलं कसं नाही हो? हे बघा सर, आपल्याला त्यांचं पोस्टमॉर्टम करावं लागेल, तेव्हाच त्यांच्या मरणाचं खरं कारण आपल्याला. कुठे आहे? समोर आहे. बरं,
त्यांचे मिस्टर कुठे? तिथे समोर बसले. ते हो. एक्सक्यूज मी, माफ करा, म्हणजे अशा प्रसंगातही मला तुम्हाला काही प्रश्न विचारावे लागतील, तेव्हा प्लीज. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जे काही विचारायचं ते माझ्या पप्पांना विचारा प्लीज. बोला इन्स्पेक्टर साहेब. नेमकं काय झालं? काय सांगू, नाचक्की झाली आमची. सुनेनं विष खाऊन आत्महत्या केली. आता काय बोलणार इन्स्पेक्टर साहेब? या घरच्या गोष्टी चव्हाट्यावर येणं आमच्यासारख्या मोठ्या माणसाला फारच वाईट असतात. मीडियाला खूप इंटरेस्ट आहे आमच्या या गोष्टीत. आता काय बोलणार? एक्सक्यूज मी सर, तुम्ही मीडियाचा विचार करता, पण संशयाला जागा असेल तर मला तुम्हाला सुद्धा अटक करावी लागेल. तेव्हा प्लीज जे काही सत्य असेल ते तुम्ही मला सांगा. हा माझा मुलगा शेखर 2 वर्षापूर्वी दादासाहेबांच्या मुलीशी त्याचं लग्न झालं. पहिलं वर्ष सुखात गेलं, पण नंतर आम्हाला कळलं की त्या पुरीचं गावातल्या एका पोरावर प्रेम आहे. तिनं त्याला एक नाही खूप प्रेमपत्र लिहिली आणि त्या पत्राच्या जोरावर तो आम्हा दोघांना ब्लॅकमेल करू लागला. मी त्याची खूप विनंती केली. शेवटी त्याला भरपूर पैसे दिले आणि ती पत्र ताब्यात मिळवली. आणि पुरावा म्हणून जेव्हा ही पत्र साधनाला दाखवली तेव्हा तिनं विष खाऊन आत्महत्या केली. साऱ्या घराला कलंक लावला. अहो नानासाहेब, काय बोलताय काय तुम्ही? हो माझी साधना असं कसं करेल हो? नाही रोहित, नाही. साधना अशी वागूच शकत नाही. मी लहानपणापासून तिला ओळखतो. काहीतरी घोळ आहे, नक्कीच काहीतरी काळं पेर आहे. आय एम सॉरी सर, पण मला तसं वाटलं नाही. आणि त्यांच्याकडे सबळ पुरावा आहे. तू पाहिलास? नाही, हॉस्पिटलमध्ये त्यांनी आणला नव्हता. काय आहे पुरावा? तिच्या हस्ताक्षरातील प्रेमपत्र. आय सी. सर, आम्ही परत एकदा जाऊन चेक करतो आणि सोबत दादासाहेबांना पण घेऊन जातो. दादासाहेबांना इकडे घेऊन ये. मला कळत नाही त्यांना फेस कसं करावं. सर, या इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार. या बसा दादासाहेब, बसा ना. शेखर ती पत्र घेऊन ये. हो माझी मुलगी तर गेलीच. कसली पत्र आणतात तुम्ही? कसले पुरावे दाखवते तुम्ही? अहो असं कसं म्हणता? घराण्याच्या रीतीप्रमाणे बळी जाण्याची पद्धत आहे. पण तुमच्या मुलीनंच आमच्या घराण्याची अब्रूच चव्हाट्यावर आणली. पहा पत्र, तुमच्याच मुलीचं अक्षर आहे ना. पहा, पोलिसांना दाखवा तुमची मुलगी काय गुण उधळत होती. पण नानासाहेब, पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्रमाणे साधनाची प्रेग्नंट होत्या ना? हो. आपलं लफडं उघडकीला येईल म्हणून निराश होऊन तिला जीव दिला. अहो पोटातल्या बाळाचा विचार केला नाही.
शेखरनं जाब विचारलं, आम्ही तिच्या मनस्थितीचा विचार करायला तयार होतो ना. नानासाहेब, हा प्रियकर कोण? बस ना हा विषय. तुम्हाला संशय असेल तर मला अटक करा, नाहीतर मीच स्वतःला संपवून टाकेन. पण हे बायकोचा प्रियकर कोण होता? शे. मॅडम त्याची मनस्थिती लक्षात घ्या. अहो, आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय ना. मरण्यापूर्वी मॅजिस्ट्रेट समोर जबाब दिलाय ना तिनं. त्यात सगळं सांगितलंय. नीता मॅडम, त्यांचं बरोबर आहे. मला डॉक्टरांचा फोन आला होता 10:15 वाजता, पण मला पोचायला 11:45 झाले. मला वाटतं साधनाजी 10:30 वाजताच वारल्या. पण मी स्वतः रिपोर्ट चेक केला. त्यामध्ये खास दंडाधिकारी मॅजिस्ट्रेट यांनी तिचा मरणापूर्वी जबाब लिहून घेतला होता 10:20 त्यात काय सांगितलं होतं? त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की मी जीवाला कंटाळून आत्महत्या करते आहे. माझ्या मरणाला मी स्वतः जबाबदार आहे. मग तर सगळं क्लिअरच आहे. अहो, क्लिअर तर आधीपासूनच आहे. बरं आहे नानासाहेब, थँक्यू. दादासाहेब या. मृत्यूपूर्व जबाब, तिच्या हँडरायटिंग मधली प्रेमपत्र आणि मी ओळखतो ती साधना, या सगळ्याचा कुठेही ताळमेळ बसत नाहीये. दादासाहेब, तुम्हाला काय वाटतं? मी काय सांगणार रामर? अरे तुला सगळंच माहित आहे. माझ्या इतकं तू साधनाला ओळखतोस की. रोहित सर, हे एक प्रेम प्रकरण आहे असं ते सांगतायत. त्या मुलाच्या संदर्भात काही माहिती मिळाली? नाही सर, तसं ते सांगायला तयार नाही. म्हणजे कुठली जबरदस्ती त्यांच्याकडे केली नाही, कारण आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही आणि त्यात त्यांनी कायद्याची भीती दाखवली आहे. असे म्हणजे हे सगळं वकील बघणार आहेत. तसंही सर आपल्याकडे कुठलाही सबळ पुरावा नाही. पुरावा आहे रोहित, पुरावा आहे. आम्हा दोघांचा साधनावरचा विश्वास हा पुरावा आहे. आणि आम्हा दोघांनाही असं वाटतंय की यात नक्की काहीतरी काळबेर आहे. हे प्रकरण दडपू द्यायचं नाही सर. कंबर कसून कामाला लागायचंय. गुन्हेगार एक तरी पुरावा मागे सोडतो, तो पुरावा आपल्याला शोधून काढायचा आहे. नीता, बंगल्याच्या आजूबाजूला चौकशी करायची, त्या नोकरांची कसून झडती घ्यायची. रोहित सर, मॅजिस्ट्रेट कांबळ्यांनी साधनाची मृत्यूपूर्व जबानी घेतली होती. ती फाईल मला हवी आहे. उद्या आपण तिघांनी होमवर्क करून इथे भेटायचं आहे. ओके सर? नाउ कम ऑन, शूट. या. सर. येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॉर्निंग सर. नाउ कम ऑन नीता, सांग. सर, साधनाचं लग्न शेखरशी 2 वर्षापूर्वी झालं. तेव्हापासून घर हे तिचं सर्वस्व. तिचं कोणच मित्रमैत्रिणी नव्हतं. हां, ती तिच्या वडिलांकडे जायची 15 दिवसांनी आणि पुन्हा घरी यायची. आणि मग नंतर घर एके घर, दुसरा कोणाचाच विचार नाही. रोहित सर, हॉस्पिटल रेकॉर्ड्समध्ये साधना पाटीलच्या मृत्यूची वेळ काय? 10:30 वाजता. 10:30. आणि मृत्यूपूर्वी तिची जबानी घेतली गेली ती किती वाजता? जबानी तिची 10:20 म्हणजे मॅजिस्ट्रेट कांबळे अगदी तिकडे जवळ राहतात, त्यामुळे तिकडे ते लवकर पोहोचले आणि त्यांनी जबानी घेतली. पण रोहित, हां, साधनाची जी जबानी घेतली गेली त्याखाली तिची सही नाहीये, अंगठा आहे. राईट सर. हाच प्रश्न मी मॅजिस्ट्रेट कांबळेंना विचारला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की साधना एवढी अशक्त होती की
की ती साईन करूच शकत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने तिच्या डाव्या हाताचा अंगठा घ्यावा लागला. पण सर यात चूक काय? डॉक्टरांचं स्टेटमेंटसुद्धा हेच आहे की साधना साईन करूच शकत नव्हती. आणि हो, आणखी माहितीसाठी मी मॅजिस्ट्रेट कांबळेंना इथे बोलवलं आहे. गुड, हे चांगलं केलंस. या कांबळे साहेब, या या या. नमस्कार अमर साहेब. बसा बसा. आभारी. क्षमा करा, तुम्हाला तसदी दिली. अहो तसदी कसली साहेब, तुम्ही सरकारी माणसं. आम्हालाही सरकारने मॅजिस्ट्रेट करून सरकारी अधिकारीच बनवले, तेव्हा आपण एकमेकांना मदत करायलाच हवी. बोला, काय माहिती हवी आपल्याला? साधना पाटीलचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी तुम्ही तिची जबानी घेतली, त्यासाठी तुम्हाला कोणी आणि किती वाजता बोलवलं होतं? नक्की टाईम आठवत नाही, पण सकाळची वेळ होती. नानासाहेबांचा माणूस मला बोलवायला आला आणि मी तडक निघालो. नानासाहेब आमच्या घराजवळच राहतात ना. तसे नानासाहेब गावचा पुढारी माणूस, म्हणजे अशा प्रसंगी त्यांना मदत करायला जायलाच हवं नाही का? मी हॉस्पिटलात गेलो तर नानासाहेब तिथेच बसलेले होते. मी साधनापाशी गेलो. ती फार अशक्त झालेली दिसत होती. ती हलक्या आवाजात काहीतरी बोलत होती. मी तिची जबानी घेतली आणि तिला सही करता येत नव्हती म्हणून कागदावर तिचा अंगठा घेतला. तो कागद डॉक्टरांकडे दिला आणि नानासाहेबांना घेऊन तडक निघालो. त्यावर वेळ घातली असेल. हो तर डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं जबानी खाली वेळ घाला म्हणून. घड्याळात टाइम बघितला आणि वेळ घातली. ओके. साधना काय बोलली? ते सगळं जबानीत लिहिलेलंच आहे. काय बोलणार? तो कागद डॉक्टरांकडे गेला. ठीक आहे, मी आभारी आहे आपला. हो त्यात काय, तुम्ही तुमची ड्युटीच करताय सर. थँक्यू. ठीक आहे, येऊ मी. बरं आहे. नमस्कार सर. सर आता कोणतीच बाजू उरली नाही. आता काय करणार? सर, काय शिंदे? कोणीतरी मोहन नावाचा मुलगा आलाय, तुम्हाला भेटायचं म्हणतोय. मोहन? कुठल्या संदर्भात? नुसतं तुम्हाला भेटायचं म्हणतोय सर. अरे पण कशाला? पण सर. ठीक आहे, पाठव. सर मी बोलू का? नाही नको, तू पाठव त्यांना. सर. मोहन. हॅलो सर. हॅलो यंग मॅन, हॅव अ सीट. थँक्यू. तुला मलाच भेटायचं होतं ना? मी इन्स्पेक्टर अमर विश्वास. सर मी मोहन. साधना त्यांची केस आपणच बघताय ना? हो का? तुला काही ठाऊक आहे? सर माझं नाव मोहन जाधव. मी साधना त्यांच्या शेजारीच राहतो. मी सेकंड इयर आर्ट्समध्ये शिकतो. नाटकाची मला खूप आवड आहे आणि साधनाताई खूप छान लिहितात, म्हणून मी त्यांच्याकडून एक नाटकही लिहून घेत होतो. पण त्या कुठं बाहेर यायच्या नाही आणि नानासाहेबांना त्यांनी कुणाला भेटल्याला आवडायचं नाही, म्हणून आम्ही मधल्या वेळेत भेटायचो. आय सी. म्हणजे तो प्रेमपत्रवाला तूच आहेस? प्रेमपत्र? कसली प्रेमपत्र?
पण साधनाताईंचं कुणाबरोबर तरी अफेअर आहे असं त्यांच्या मिस्टरांना कळलं होतं. शी व्हॉट रबिश. साधनाताई आणि अफेअर, आर यू क्रेझी? हा खोटा आरोप आहे. इट इज इम्पॉसिबल. हा सर, ऍक्च्युली पण साधनाताईंचे मिस्टर शेखर यांना कुणी पूजा रणदिवे यांच्याशी लग्न करायचं होतं आणि तसं त्यांचा अफेअरही चालू होता. मी स्वतः किती वेळा पूजा आणि शेखरला हिंडताना फिरताना पाहिलंय. हे मी ताईंना सांगितलंही होतं, पण ते ऐकायचे नाही. फक्त मंगळसूत्र दाखवायच्या आणि म्हणायच्या. वटपौर्णिमा हरतालिका केल्यात मी. माझं सौभाग्य कोणीही हिरावून घेऊ शकत. पण मृत्यूपूर्वी तिने जबानी दिलेली आहे. सर, काल मी मॅजिस्ट्रेटना नानासाहेबांच्या बंगल्यात जाताना पाहिलं आणि मग मीही लपून तिथं गेलो. नानासाहेब, उद्या इन्स्पेक्टर रोहितने पोलीस स्टेशनमध्ये बोलवले. मग त्यांना काही संशय अजून असू शकतो. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. त्याला त्यांचं काम करू द्या. अहो पण तुम्हाला मॅजिस्ट्रेटचं पद कोणी दिलं? सर, कुणालाही घाबरत नाही.